नमस्कार सगळ्यांना. आपल्या कमेंट वाचून आमचाही उत्साह वाढतो. तर आपण योगाभ्यास करत असताना सूचनांचं तंतोतंत पालन करा. आपल्या व्याधी, आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊनच हा योगाभ्यास करा. तुम्हालाही योगशिक्षक व्हायचं असेल तर तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये योगशिक्षक वर्ग चालतो. उत्तम संधी तुम्हाला आहे. योगोपचार घ्यायचे असतील तरीसुद्धा तिथे योगोपचार सेंटर सुरू झालेलं आहे. आता आपण आजचा योगाभ्यास सुरू करणार आहोत. आपल्याला योगाभ्यास केल्यानंतर कसं वाटतं हे आम्हाला कमेंट नक्की करा. यूट्यूबला पण तुम्ही कमेंट करू शकता. व्हॉट्सअपला पण तुमच्या भरपूर कमेंट्स येतात आणि त्या कमेंट वाचून आम्हालाही अजून उत्साह वाटतो. तर आज आपल्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. आज आपल्याला खुर्चीवर बसून योगाभ्यास करायचा आहे. तर आधी आपण खुर्चीवर कसं बसायचं ते बघूया. तर खुर्चीवर बसत असताना आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि आपल्या उंचीनुसार खाली 1 किंवा 2 उशा किंवा बेडशीटच्या घड्या असं काहीतरी घ्यायचं आहे की जेणेकरून तुमचे पाय जे आहेत ते सरळ राहतील. म्हणजे गुडघे जे आहेत ते गुडघ्यांमध्ये शोल्डर इतकं अंतर राहील आणि गुडघ्याच्या तिथे काटकोन झाला पाहिजे आणि पूर्ण गुडघ्यापर्यंतचा जो भाग आहे म्हणजे मांडीचा भाग आहे तो पूर्ण खुर्चीवर आला पाहिजे आणि गुडघे हे काटकोनामध्ये राहिले पाहिजेत. या पद्धतीने खुर्चीवर बसताना बसून घ्यायचे. दोन्ही पावलं एकमेकांना समांतर राहतील. हात गुडघ्यावर, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, या पद्धतीने बसायचं आहे. आता हाताची इथेच ज्ञानमुद्रा करून घ्या. खुर्चीवर बसूनच आज आपण प्रार्थना म्हणणार आहोत. जर तुम्हाला कुणाला काही पाठीला अजून कम्फर्टेबल हवं असेल तर पाठीला एक पातळ उशी ठेवली आणि म्हणजे मग तुमची पाठ पण सरळ राहायला मदत होईल. आणि जर तुमची खुर्ची कमी उंचीची असेल तर खुर्चीवर उशी घेऊन तुम्ही तुमची उंची ॲडजस्ट करू शकता जेणेकरून तुमच्या गुडघ्याच्या तिथे काटकोन झाला पाहिजे. ह्या पद्धतीने बसायचे. खूप गुडघे वर पण येता कामा नये, गुडघे खाली पण जाता कामा नये. तर बरोबर इथे काटकोनामध्ये ते राहिले पाहिजे. या पद्धतीने नेहमी खुर्चीवर बसून योगाभ्यास जर करायचा असेल तर या पद्धतीने करायचा. आज आपण खुर्ची हे साधन आणि उशा, खुर्च्या हे साधनं वापरून आपण आज योगाभ्यास करतो आहे. आपण रोज एक कुठलं तरी साधन वापरतो आहे आणि त्या पद्धतीने योगाभ्यास करतो आहे. याच्यामध्ये अनेक अजून प्रकार आपल्याला करता येतात, पण आपल्या ऑनलाईनच्या मर्यादा लक्षात घेऊन हे बघून जेवढे प्रकार तुम्हाला करता येतील तेवढेच आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत. पण याच्यामध्ये अजून बरेच प्रकार आपल्याला करता येतात. तर आपण आजच्या योगाभ्यासाला सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. त्रिवार ओंकार आणि 21 जूनची ऋग्वेदातली ऋचा आपण म्हणणार आहोत. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. आपण योगाभ्यासाला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या यौगिक प्रक्रिया आपण रोज करतो आहोत आणि सूचनांचं तंतोतंत पालन करणं इथे खूप महत्त्वाचं आहे. त्याचं पालन केलं तर तुम्हाला चांगले अनुभव याच्यातून मिळतील आणि आरोग्यामध्ये पण सुधारणा झालेली दिसेल.
जे पहिल्या दिवसापासनं अगदी व्यवस्थित योगाभ्यास करता आहात 1 जूनपासनं, तर त्यांना नक्कीच या 4 दिवसामध्ये खूप चांगला बदल आपल्यामध्ये झालेला जाणवला असेल. आणि काय आपल्यामध्ये बदल जाणवला तो आमच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही कमेंट करा, कारण त्याशिवाय आम्हाला तुमच्यामध्ये काय काय बदल झाले हे आम्हाला कळणार नाही. कारण हा ऑनलाईन योगवर्ग असल्यामुळे आपल्याला ऑफलाईनमध्ये कसं की ते लगेच कळतात बदल झालेले, पण ऑनलाईनमध्ये ते कळत नाही. त्यामुळे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ते कळवत राहा. आज आपण योगाभ्यासाला सुरुवात करताना पहिल्यांदा खुर्चीवर बसून आपल्याला काही श्वासाबरोबर हाताच्या हालचाली करायच्या आहेत. तर चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि हात बाजूनी आपल्याला हात वरती न्यायचे आहेत. बाजूनी हात वरती नेत असताना हात जास्तीत जास्त मागे ताणून घ्या आणि मग सावकाश श्वास घेत घेत हात वरती न्या. हात जास्तीत जास्त मागे ताणलेलेच ठेवायचे आहेत आणि मग वरती न्यायचे. वरती पाठ सरळच ठेवायची आहे. वरती गेल्यानंतर कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त कमरेपासूनचा भाग सगळा वरती ताणून घ्या. हात थोडेसे कानाच्या मागेच ठेवायचे आहेत आणि ते ताणलेल्या स्थितीमध्येच पूर्ण श्वास सोडत सोडत पुन्हा हात खाली आणायचे. सावकाश हात खाली आणा. त्यावेळेला खांद्याचे स्नायू, पाठीचे स्नायू त्यावर लक्ष केंद्रित करा. पूर्ण पाठ मोकळी झालेली तुम्हाला जाणवेल. आणि खांद्याचे स्नायू फ्रोझन शोल्डरसाठी सुद्धा, ज्यांना फ्रोझन शोल्डर आहे त्यांनी जेवढे हात वरती नेता येतील तेवढे न्यायचा प्रयत्न करा. रोज थोडे थोडे वरती जातील आणि एक दिवस तुमचा हात व्यवस्थित वरती जायला लागेल. जरी दुखलं तरीसुद्धा करायचा कंटाळा करू नका. सावकाश श्वास सोडत सोडत हात कोपरामध्ये हात सरळ ठेवूनच सावकाश खाली आणायचे आहेत. त्यावेळेला खांद्याचे स्नायू आणि पाठीचे स्नायू यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. अजून एकदा आपण करूया. हे तुम्ही 10-10 वेळा ह्या हालचाली रिपीट करू शकता. श्वास घेत घेत हात वर जास्तीत जास्त वरती ताणून घ्यायचं आहे. कानाच्या जास्तीत जास्त मागे न्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि कोपरामध्ये हात सरळ ठेवूनच सावकाश श्वास सोडत सोडत ह्याच्यामध्ये आपल्याला हात खाली आणायचे आहेत. यौगिक प्रक्रियांचे हेच वैशिष्ट्य आहे की नियंत्रित हालचाली आणि श्वासाची जोड आपण त्याला दिलेली आहे. आता पुढची हालचाल आपल्याला करायची आहे. हात पुढे गुडघ्यावर ठेवा आणि सावकाश समोरून हात आपल्याला वरती न्यायचे. समोरून हात वरती न्या. वरती गेल्यानंतर पुन्हा कानाच्या मागे हात नेण्याचा प्रयत्न करा. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत हात बाजूनी खाली आणायचे आहेत. त्यावेळेला सुद्धा हात जास्तीत जास्त मागे ताणून घ्यायचे आहेत आणि सावकाश खाली आणायचे आहेत. पूर्ण पाठ मोकळी होईल. तुम्हाला पाठीला खांद्याला खूप छान वाटेल. त्याकडे लक्ष द्या. पूर्ण पाठ ह्याच्यामध्ये मोकळी होते. पुन्हा सावकाश दीर्घ श्वास घेत घेत हात वर न्यायचे आहेत आणि दीर्घ श्वास सोडत सोडत हात आपल्याला बाजूनी खाली आणायचे. पूर्ण लक्ष खांद्याकडे आणि पाठीच्या स्नायूंकडे. श्वासाबरोबर नियंत्रित हालचाली आपण करतोय. पुन्हा एकदा ही हालचाल करायची आहे. आपण इथे जरी 3-3 वेळेला वेळेच्या मर्यादेमुळे हालचाली केल्या असतील तरीसुद्धा हे खुर्चीवर बसल्या बसल्या तुम्ही 15 वेळेला 10 वेळेला असे ह्या हालचाली करू शकता. एकच हालचाल 10 वेळेला करायची. जेव्हा केव्हा मधला वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता. पूर्ण लक्ष आपल्याला. आता हळूहळू आपल्या आसनांना सुरुवात पण झालेली आहे. तर पोट रिकामं असताना ही आसनं करायची आहेत. अर्थातच आपला योगाभ्यासाचा वर्ग हा सकाळी असल्यामुळे पोट आपलं रिकामंच असतं. पण कोणी जर यूट्यूबवर बघून संध्याकाळी योगाभ्यास करत असाल किंवा हाच वर्ग पुन्हा तुम्ही संध्याकाळी रिपीट करू शकता. 2 वेळेला करू शकता. म्हणजे मग 2दा तुमचा योगाभ्यास होईल. तर त्यावेळेला तुम्ही 3 ते 3.5 तास आधी खाल्लेलं असलं पाहिजे. 3 ते 3.5 तास योगाभ्यासापूर्वी पोट रिकामं असलं पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला योगाभ्यास हा चांगला करता येईल. आता आपल्याला पुढची हालचाल करायची आहे. हात
क्रॉस करून घ्यायचे आहेत पुढच्या दिशेने. डावा हात उजवीकडे, उजवा हात डावीकडे, कोपरं सरळ ठेवायची आहेत आणि सावकाश श्वास घेत घेत हात वर न्यायचे आहे आणि श्वास सोडत सोडत हात आपल्याला गोलाकार फिरवत खाली आणायचं आहे. जितकं सावकाश करता येईल तेवढं सावकाश करायचं आहे. नियंत्रित हालचाल करायची आहे, म्हणजे मग दीर्घकाळ तुमच्या शरीरावर परिणाम राहणार आहे. अगदी आतल्या मसलपर्यंत तुम्हाला ते परिणाम जाणवणार आहेत. पुन्हा सावकाश हात क्रॉस करून घ्यायचा आहे. डावा हात उजवीकडे, उजवा हात डावीकडे. जो मागे ताण बसतोय त्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त हात मागे न्या, कमरेपासूनचा भाग वरती ताणून घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणा. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपल्याला हालचाल करायची आहे. सावकाश श्वास घेत घेत हात क्रॉस केलेल्या स्थितीमध्येच वर न्यायचे आहेत आणि अतिशय सावकाश हात आपल्याला खाली आणायचे आहेत. श्वासाबरोबर आपण ह्या हालचाली करतो आहोत. ह्यानंतर ही हालचाल आता पूर्ण झाल्यानंतर मग आपण पुढची हालचाल करणार आहोत. सावकाश हात खाली. आता यामध्ये आपल्याला हाताची घडी घालायची आहे. हाताची घडी घालून घ्या समोरच्या दिशेने आणि ह्या आपल्याला हात गोलाकार फिरवायचा आहे. म्हणजे उजवीकडनं डावीकडे, डावीकडनं उजवीकडे, जास्तीत जास्त मोठा गोल काढायचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदा उजवीकडनं डावीकडे फिरवा. जास्तीत जास्त मागे पण हात नेण्याचा प्रयत्न करा आणि मोठा गोल काढायचा प्रयत्न करा. आणि कुठे कुठे ताण येतोय बघा. दोन्ही बाजूचे स्नायू याच्यामध्ये ताणले जातात. क्लॉकवाईज म्हणजे उजवीकडनं डावीकडे आपली हालचाल चालू आहे ती चालू ठेवा. डावीकडनं उजवीकडे करते का? ठीक आहे. डावीकडनं उजवीकडे ती हालचाल चालू ठेवायची आहे. 5 वेळेला एका बाजूनी आणि 5 वेळेला दुसऱ्या बाजूनी, या पद्धतीने ती करायची आहे. आता याच्यामध्ये श्वासाची जोड द्यायची असेल तर हात वर नेताना श्वास घ्यायचा आहे आणि गोलाकार पद्धतीने हात खाली आणताना श्वास सोडायचा आहे. श्वास घेत घेत वरच्या दिशेने आणि श्वास सोडत सोडत खालच्या दिशेने असं गोलाकार पद्धतीने हालचाल करायची आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपरा पकडलेला आहे आणि उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपरा पकडलेला आहे. व्यवस्थित ही हालचाल करायची आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. हालचाल चालू ठेवा. सावकाश आपल्याला गोल पूर्ण करायचा आहे. एका बाजूनी 5 वेळा झाल्यानंतर आता दुसऱ्या बाजूनी 5 वेळा आपल्याला करायचे आहे. दुसऱ्या बाजूनी 5 वेळा विरुद्ध बाजूनी चालू करायचे आहे. मोठंच्या मोठं सर्कल काढायचा प्रयत्न करा. कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. खांद्याचे स्नायू, पाठीचे स्नायू, मानेचे स्नायू याकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. हात वर नेताना श्वास घ्यायचे आहे. हात खाली आणताना श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घेत घेत हात वर आणि दीर्घ श्वास सोडत सोडत हात खाली, या पद्धतीने सुरू ठेवायचं आहे. एक वेगळ्या पद्धतीचा ताण ह्याच्यामध्ये जो जाणवतो त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. पुन्हा आपल्याला 5 वेळा झाल्यानंतर हात खाली आणायचे. आता आपल्याला
खांद्याची हालचाल करायची. याच्यामध्ये एक खांदा कानाजवळ न्यायचा, मान सरळ ठेवायची, फक्त खांदे हलले पाहिजेत. आपल्याला डावा खांदा वरती कानाजवळ न्यायचा आहे, उजवा खाली दाबायचा आहे. आता डावा खाली आणायचा, उजवा वरती दाबायचा, वरती द्यायचा. विरुद्ध खांदा हा खाली दाबायचा, एक खांदा वरती कानाजवळ, एक खांदा खाली दाबलेला. या पद्धतीने हालचाल करायची आहे. खांद्यांचे स्नायू, मानेचे स्नायू त्यावर लक्ष केंद्रित करा. पूर्ण लक्ष खांद्यांच्या स्नायूंकडे. संथ श्वसन. एक खांदा खाली दाबलेला, एक खांदा वरती कानाजवळ. या पद्धतीने 10 वेळा तरी हालचाल करायची आहे. श्वसन संथ. याच्यामध्ये श्वासाची जोड आपण दिलेली नाही आहे, जे आपलं नॉर्मल ब्रीदिंग आहे ते चालू आहे. पूर्ण लक्ष खांद्यावर. पूर्ण हे खांदे मोकळे होतील आणि ही हालचाल आपल्याला अतिशय आरोग्यासाठी उपयोगी अशी आहे. चालू ठेवायची हालचाल. 10 वेळा तरी आपण ही हालचाल करणार आहोत. कुठे कुठे ताण येतोय बघा. डोळे मिटून जर केली तर तुम्हाला अजून छान वाटेल आणि पूर्ण लक्ष त्या स्नायूंकडे देता येईल. एक खांदा वर, एक खांदा खाली, आणि खाली दाबलेला आपल्याला जाणवतो तो. मान हलवायची नाही, कानापर्यंत खांदा न्यायचा प्रयत्न करायचा आणि दुसरा खांदा खाली जास्तीत जास्त दाबायचा प्रयत्न करायचा. विरुद्ध ताण तो बरोबर जाणवतो आपल्याला. हालचाल पूर्ण करायची आहे. आता आपल्याला कधी चिकनगुनिया झाला असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्या बोटांची जी पेरं आहेत तर तिथे पण जॉईंट्स आहेत छोटे छोटे, आणि ते जॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपण दिवसभर ती बोटं वापरत असतो वेगवेगळी कामं करायला, आणि मग ते जॉईंट्ससुद्धा दुखलेले आपल्याला चिकनगुनिया झाल्यानंतर जाणवतात की तिथे पण जॉईंट्स आहेत बाबा. तर त्या जॉईंट्ससाठी आपल्याला बोटांची हालचाल करायची आहे. तर बोटं ही जी आहेत ती अशी प्रत्येक जॉईंट जो आहे तो वाकला गेला पाहिजे, आणि मग पुन्हा ताणून घ्यायची बोटं. जास्तीत जास्त ताणायची आणि वाकवायची आहे. प्रत्येक जॉईंटमधनं ती वाकवायची आहे. ह्या पद्धतीने ती हालचाल करायची आहे. ज्यांना संधिवाताचा वगैरे त्रास असतो त्यांना ही हालचाल करणंसुद्धा कठीण जातं. तर न कंटाळा करता ही हालचाल करायची. जरी दुखत असेल तरीसुद्धा करायची, म्हणजे मग हळूहळू तुमचं तिथलं दुखणं कमी व्हायला लागतं. तर ही हालचाल करा. बोटांमधली ताकदसुद्धा तुमची वाढेल याच्यामुळे. बोटांमध्ये सुद्धा आपल्या ताकद जर कमी पडली तर आपल्याला काम करताना जाणवतं ते. तर यासाठी हे जॉईंट्ससुद्धा चांगले असणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी छोटे छोटे जॉईंट्स असतील तरी ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण दिवसभर आपण यांनी काम करत असतो. सकाळी उठल्या उठल्या आपण हाताचं दर्शन घेतो, तर या हाताची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर ही हालचाल चालू ठेवायची आहे. असे आपण एक बागोबाला वगैरे असं दाखवतो की नाही भीती, तशीच ही साधारण हालचाल आहे. हे सगळे जॉईंट्स ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला जाणवतील. जेव्हा तुम्ही हे रिपिटेटिव्हली 10 ते 15 वेळा कराल तेव्हा तुम्हाला बरोबर त्याला जोडलेले स्नायू, त्या स्नायूंमधली ताकदसुद्धा वाढणार आहे. तिथे पण छोटे छोटे स्नायू आहेत आणि छोटे छोटे जे जॉईंट्स आहेत त्यांचं आरोग्य यांनी चांगलं सुधारणार आहे. सावकाश हात खाली आणायचे. आता आपण उभं राहून जसं पायामध्ये अंतर घेतो आणि हात बाजूला घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हँड्स इन हँड्स आउट ब्रीदिंग पण याला म्हटलं जातं, पण त्याला आपण पायाची पण जोड देणार आहे याच्यामध्ये. आणि जेव्हा आपण
श्वास घेत घेत आपल्याला हात खांद्याच्या रेषेमध्ये न्यायचे मागेपर्यंत आणि श्वास सोडत सोडत ते पुन्हा पुढे नमस्कार स्थितीमध्ये आणायचे. याच्यामध्ये जर तुम्हाला हाताला थोडीशी रग वगैरे लागली तर मध्ये थोडा ब्रेक घ्या आणि पुन्हा हालचाल करा. या पद्धतीने जरी तुम्ही केलं की एकदा हालचाल केली, मग हात खाली आणले आणि मग पुन्हा केलं तरीसुद्धा चालेल. ज्यांना कंटिन्यू करणं शक्य आहे त्यांनी कंटिन्यू करा आणि ज्यांना कंटिन्यू करणं शक्य नाही त्यांनी मध्ये ब्रेक घ्या आणि पुन्हा हालचालीला चालू करा. ह्या पद्धतीने ही हालचाल करायची आहे. तर हात पहिल्यांदा पुढे जोडून घ्यायचे, चालू असलेला श्वास सोडायचा आहे, हाताची नमस्कार स्थिती पुढच्या दिशेने आणि सावकाश श्वास घेत घेत आपल्याला हात बाजूला नेणार. त्याच पद्धतीने पाय पण बाजूला न्यायचे. श्वास घेत घेत जास्तीत जास्त मागे न्यायचे हात. पुन्हा श्वास घेत घेत आपल्याला हात पुढे आणि पाय पण जागेवर. श्वासाबरोबर करायची आहे. दीर्घ श्वास घ्या. खांद्याचे स्नायू, पायाचे स्नायू त्याकडे लक्ष द्या. पुन्हा सावकाश श्वास घेत सोडत सोडत हात समोर, पाय जवळ. श्वास घेत घेत हात मागे बाजू, म्हणजे पूर्ण चेस्ट ओपन होईल बघा इथे. त्यामुळे जे आपल्याला ब्रीदिंगला मदत करणारे जे स्नायू आहेत तर त्याच्यामधली सुद्धा ताकद वाढायला मदत होते. लंग्सची आपली कॅपॅसिटी वाढायला सुद्धा मदत होते. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता ही हालचाल तुम्ही रामनामावर करू शकता. आपण काल रामनामावर हालचाली कशा करायच्या ते बघितलं होतं. तर ही हालचाल तुम्ही रामनामावर करू शकता. दीर्घ श्वास सोडत हात समोर. याच्यामध्ये दीर्घ श्वसनाचा सुद्धा खूप चांगला अभ्यास होतो. हातामधली ताकद, खांद्यांचा तिथला जो जॉईंट आहे तर त्या जॉईंटवर सुद्धा ह्याच्यामध्ये चांगलं काम होतं. सावकाश हात समोर. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. हे सुद्धा 15-20 वेळा तुम्ही घरी रिपीट करू शकता. सावकाश हात खाली आणायचे. आता आपल्याला कमरेची हालचाल आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. तर आपल्याला त्याच्या अगोदर आपण मानेची हालचाल करूया. तर डावा हात जो आहे तो उजव्या हाताच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि दुसरा हात मागे लपेटून घ्यायचा आहे आणि सावकाश आपल्याला मान एकदा डावीकडे एकदा उजवीकडे वळवायची. तर एकदा डावीकडे मान वळवायची आहे. खांद्याच्या रेषेमध्ये मान आली पाहिजे. एक वेगळ्या पद्धतीने ताण तुम्हाला मानेवर जाणवतो त्याकडे लक्ष द्या. फक्त कमरेतून आपल्याला वळायचं नाही आहे, फक्त मानेची हालचाल करायची. पाठीचा कणा सरळच आहे, पाठीचा कणा सरळच आहे. आपण फक्त मान वळवतोय, बाकी आपलं पाठीचा कणा सरळ आहे. आता ह्याला आपण श्वासाची जोड देऊ शकतो. जेव्हा मान वळत असते त्यावेळेला श्वास सोडायचा आहे आपल्याला. आता श्वास सोडत सोडत मान वळवायची आहे. हनवटी खांद्याच्या रेषेमध्ये येईल इतकी मान वळवायचा प्रयत्न करा. कमरेतून वळायचं नाही आहे, बाकी सगळं शरीर आपलं स्थिर आहे. श्वास घेत घेत मान सरळ, श्वास सोडत सोडत मान दुसऱ्या बाजूला. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत मान सरळ. जास्तीत जास्त मानेनी मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. मानेच्या तिथला पीळ आणि आपल्या खांद्यांच्या तिथल्या जे स्नायू वापरले जात आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. डोळे मिटून जरी ही हालचाल केली तरी चालणार आहे. आणि हे तुम्ही सेशन पुन्हा दिवसभरामध्ये रिपीट करा. म्हणजे मग तुमचं 2दा योगाभ्यास झाला, अजून चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. या सांध्यांचं आरोग्य अजून चांगलं सुधारेल. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ. आता सावकाश आपल्याला हात समोर आणायचे आहे आणि हीच हालचाल दुसऱ्या बाजूनी पण करायची आहे. आता हाताची पोझिशन चेंज करायची आहे. मगाशी जो हात गुडघ्यावर होता तो हात मागे न्यायचा आहे आणि मागचा हात गुडघ्यावर आणायचा आहे. आता सावकाश आपल्याला श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत मान जी आहे ती वळवायची.
हनवटी खांद्याच्या रेषेमध्ये येईल इतकी मान वळवा. पाठीचा भाग सरळ ठेवा, कमरेतून वळू नका. याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपण इतर वेळेला मान वळवतो त्यापेक्षा सुद्धा वेगळा ताण जाणवतो, त्याकडे लक्ष द्या. ज्यांना काही सिव्हिअर मानेचे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी आपल्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन या हालचाली करा. पूर्ण लक्ष मानेच्या स्नायूंवर आणि श्वासावर. दीर्घ श्वास घेत सरळ आणि दीर्घ श्वास सोडत सोडत मान एका बाजूला वळलेली. पुन्हा दीर्घ श्वास घेत घेत मान सरळ आणि दीर्घ श्वास सोडत सोडत मान एका बाजूला. पूर्ण लक्ष श्वासावर आणि मानेच्या स्नायूंवर. संथ श्वसन मान सरळ केल्यानंतर आणि मग आपल्याला थांबायचं. आता हात जागेवर आणा. आता आपण कमरेच्या हालचाली करूया. याच्यामध्ये आता जसा हात ठेवला होता डावा हात उजव्या मांडीवर, त्या पद्धतीने डावा हात उजव्या मांडीवर ठेवायचा आहे आणि उजवा हात जो आहे तो वरती ताणून घ्यायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत हात वरती न्या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला कमरेतून एका बाजूला वाकायचं आहे. हे वाकत असताना आपलं बटक्स जे आहेत दोन्ही ते खुर्चीवर धरून ठेवा, ते उचलू देऊ नका. एका बाजूचं बटक्स वरती उचलायचे शक्यता असते, ते उचललं जाऊ नये. श्वास घेत घेत सरळ व्हायचे, हात खाली आणायचे आहे. पुन्हा हीच हालचाल करायची, एका बाजूनी 5-5 वेळा कर. सावकाश श्वास घेत घेत हात वरती, दंड कानाला टेकलेला, हात वरती ताणून घेतलेला, कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणलेला आणि सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला विरुद्ध बाजूला कमरेतून जायचं आहे. कुठे कुठे ताण येतोय बघा. पूर्ण हात वरती ताणून घ्यायचा आहे. श्वास घेत घेत सरळ, श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत हात वर न्या. वरती आधी व्यवस्थित ताणून घ्या कमरेपासूनचा भाग आणि मग आपल्याला कमरेतून वाकायचे. सावकाश श्वास सोडत सोडत वाकताना दुसऱ्या बाजूची कंबर वरती उचलली जाणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे मग तो व्यवस्थित ताण जाणवेल. दोन्ही बटक्स व्यवस्थित टेकलेले आहेत खुर्चीला. सावकाश श्वास घेत घेत सरळ, श्वास सोडत सोडत हात खाली. दोन्ही गुडघे एकमेकांना समांतरच ठेवायचे आहेत. गुडघ्यामध्ये पावलं एकमेकांना समांतरच राहिली पाहिजेत. गुडघे वाकवू नका. सावकाश ही हालचाल चालू ठेवायची आहे. 5 वेळा ही हालचाल करायची आहे आणि मग त्यानंतर आपण हीच हालचाल दुसऱ्या बाजूनी सुद्धा करणार आहोत. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली. हात खाली आणताना पाठीचे जे स्नायू आहेत त्याकडे लक्ष द्यायचं. दोन्ही गुडघे एकमेकांना समांतरच राहू देत. व्यवस्थित गुडघे एकमेकांना समांतर. आता दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत हात वरती ताणून घ्या चांगला आणि मग सावकाश खाली आणा. एका साईडनी आपल्याला खाली यायचं आहे, विरुद्ध बाजूनी खाली यायचं आहे. एका बाजूला जो ताण येतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. दीर्घ श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे आणि दीर्घ श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली आणायचं आहे. ही सुद्धा हालचाल तुम्ही रामनामावर करू शकता. मंत्रांनी रामनाम 13 अक्षरी मंत्राचा जप करत करत ही हालचाल करू शकता. एक ओळ पूर्ण होताना एक हालचाल आणि म्हणजे हालचाल घ्यायची आहे आणि दुसरी ओळ म्हणताना पुन्हा हालचाल सोडायची. या पद्धतीने करू शकता. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत सोडत हात खाली. हालचालीला सुरुवात करायची आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. या पूर्ण ओळीमध्ये एक हालचाल पूर्ण करायची. पुन्हा हात खाली आणताना
श्रीराम जय राम, जय जय राम. ह्या पद्धतीने मंत्र म्हणत म्हणत जरी केली तरीसुद्धा याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळेल. सावकाश ह्या हालचाली करायच्या आहेत. ह्याच्यामध्ये दोनदासुद्धा तुम्ही मंत्रजप बसवू शकता. अर्ध्या हालचालीला एकदा आणि अर्ध्या हालचालीला दुसरा. सावकाश हालचाल खाली, हात खाली. आता दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे. या स्थितीमध्ये आता आपल्याला एक त्रिकोणासन सारखं आपण आसन खुर्चीवरचं करणार आहोत की जेणेकरून याच्यामध्ये ट्विस्टिंग पण होईल. याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ काही सेकंद थांबणार आहोत आपण आणि आपल्या स्पाईन, मानेला जोडलेले मणके, कमरेला जोडलेले मणके आणि आपले एकूणच बाकीचेही सगळे मणके पाठीचे, या सगळ्यावरच ह्या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो. हेच आसन उभं राहून केलं तर कमरेचा सांधा जो आहे त्याच्यावर सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. तर आता आपण ते करूया. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात जे आहेत ते आपल्याला खांद्याच्या रेषेमध्ये न्यायचे आहेत. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये न्या. आणि आता श्वास सोडत सोडत आपल्याला दोन्ही पाय जे आहेत ते बाजूला न्यायचे आहेत आणि वरती बरोबर मधोमध आपल्याला उजवा हात जो आहे तो मधोमध ठेवायचा आहे. सावकाश मधोमध हात ठेवा आणि दुसरा हात जो आहे डावा हात तो वरच्या दिशेने, दोन्ही खांदे एका रेषेमध्ये आणि नजर वरच्या हाताकडे. इथे थोडासा पोटाला पीळ बसल्यासारखा सुद्धा होईल, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष हाताच्या स्नायूंकडे. कोपरामध्ये हात सरळ ठेवा, हात वरती ताणून घ्या चांगला आणि नजर आपल्या अंगठ्याकडे ठेवा. मान आपण वळवलेली आहे वरच्या दिशेने, त्यामुळे मानेच्या स्नायूंवर पण चांगला परिणाम याचा होणार आहे. त्यानंतर आपले थोडेसे पाठीचे स्नायू पिळले गेलेले आहेत त्याच्यावरही याचा परिणाम होणार आहे आणि आपल्या कमरेच्या स्नायूंवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. अतिशय सुंदर असं हे आरोग्यदायी आसन आहे. जेव्हा आपण आसन स्थिती पूर्ण करतो तेव्हा संथश्वसन. आता आपल्याला दुसरा हात खाली आणायचा आहे आणि हा हात वरती न्यायचा आहे. सावकाश श्वास सोडत सोडत तो हात खाली आणा आणि श्वास घेत घेत दुसरा हात वरती न्या आणि दुसऱ्या बाजूनी हे आसन करायचे. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये, हात वरती ताणून घेतलेला, नजर आपली पायाच्या हाताच्या अंगठ्याकडे, पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. मान वरच्या दिशेने वळलेली आहे त्यामुळे मानेच्या तिथे जो पीळ बसतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पाठीच्या मणक्यांना पीळ बसतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. कुठे कुठे आपल्याला खांद्यांच्या स्नायूंना जो ताण जाणवतो आहे, हाताच्या स्नायूंना ताण जाणवतो आहे त्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करा. आसन स्थिर ठेवायचा प्रयत्न करा. थोडा वेळ हे आसन तुम्ही दोन्ही बाजूनी 1-1, 2-2 मिनटं, 5-5 मिनटापर्यंतसुद्धा हे आसन तुम्ही स्थिर ठेवू शकता. सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणायचा आहे आणि आता परत दुसरा हात वर न्यायचा आहे. अजून एकदा ह्या आसनाचं आपण रिपिटेशन करणार आहोत. जेवढा वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळ थांबायचं आणि आसन स्थिती घेताना अतिशय सावकाश घ्यायची. आसन स्थिर ठेवायचं आणि अतिशय सावकाश आसन स्थिती सोडायची. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ह्या हालचाली नियंत्रित आणि सावकाश असल्या पाहिजेत तरच त्या आसनांचे फायदे आपल्याला चांगले मिळतात. सावकाश हात खाली आणा आणि दुसऱ्या बाजूनी हात वर न्या. ह्या पद्धतीनेच आसनं करायची आहेत. ह्या पद्धतीनेच रिपिटेशनसुद्धा करायची आहेत आसनांची. आसनांची रिपिटेशन करताना सुद्धा सावकाश आसन स्थिती घेणं, आसन थोड्या वेळ स्थिर ठेवणं आणि मग सावकाश आसन स्थिती सोडणं, या 3ही गोष्टी तंतोतंत पालन केल्या तर आसनाचे फायदे तुम्हाला लगेचच अनुभवायला मिळतात.
सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं प्रगत अवस्था करायची आहे. आपल्याला हात जो आहे तो उजवा हात आणि पायाच्या अंगठ्याच्या तिथे ठेवायचा आहे आणि दुसरा हात वर न्यायचा आहे. तर सावकाश हात पायाच्या अंगठ्याच्या जवळ न्या आणि दुसरा हात वरती न्या. ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त पीळ तुम्हाला जाणवेल. पूर्ण लक्ष वरच्या हाताकडे आणि याच्यामध्ये कुठे कुठे दोन्ही आसनांमध्ये काय फरक जाणवतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. याच्यामध्ये त्रिकोणासनामध्ये पण अनेक प्रकारे त्रिकोणासन केलं जातं. सावकाश आता दुसऱ्या बाजूने करायचं आहे. पाठीच्या मणक्यांवर जे त्या मणक्यांमध्ये पण अनेक सांधे असतात, जोड असतात आणि मग ते ताणले जातात, दाबले जातात आणि त्यामुळे तिथल्या स्नायूंमधली ताकद वाढायला सुद्धा यांनी मदत होणार आहे. सांध्यांचं तर आरोग्य चांगलं राहणारच आहे, पण स्नायूंमधली ताकदसुद्धा याच्यामध्ये चांगली राहणार आहे. पुन्हा एकदा हे आसन करायचं आहे. श्वास घेत घेत हात वर न्यायचा आहे. आसन स्थिर ठेवायचं आहे. नजर वरच्या अंगठ्याकडे. पूर्ण लक्ष श्वासावर. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश आपल्याला पुन्हा आता हात खाली आणायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने करायचे. अजून एकदा आपण हे रिपिटेशन केलेलं आहे. पुन्हा सावकाश हात श्वास सोडत सोडत खाली आणि श्वास घेत घेत दुसरा हात वरती. त्रिकोणासारखी अशी ही या आसनामध्ये स्थिती होते, म्हणून याला त्रिकोणासन असं म्हटलं जातं. हे खुर्चीत बसून आपण त्रिकोणासन केलेलं आहे. सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणायचे आणि आता आपल्याला आता वरती आहे. पुन्हा पाय जे आहेत ते व्यवस्थित ठेवून घ्या. दोन्ही गुडघे एकमेकांना समांतर. गुडघ्यामध्ये 90 अंशाचा कोन झालेला असला पाहिजे. नेहमी खुर्चीवर जर आपल्याला योगाभ्यास करायचा असेल तर नेहमी याच पद्धतीने बसायचे. आता आपल्याला याच्यामध्येच आपण वक्रासन करणार आहोत. या वक्रासनाचा उपयोग मधुमेही रुग्णांसाठी चांगला होतो. पचनसंस्थेचं कार्य सुधारण्यासाठी चांगला होतो. पाठीचे आणि मानेचे स्नायू एका विशिष्ट कोनामध्ये वळले गेलेले असल्यामुळे मणक्यांचं आरोग्य सुधारायला सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि आपला एका बाजूची जे लंग्ज आहे, फुफ्फुस आहे, तर ते ताणलं जातं आणि त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे. अनेक आरोग्य संपन्न करणारं. तर याच्यामध्ये आपण पाठीच्या मणक्यांचे सांधे जे आहेत त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि जो पीळ बसतो आहे त्याच्यावरही लक्ष केंद्रित करायचं आहे. तर उजवा हात हा डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे किंवा जर तुम्हाला खाली खुर्चीच्या पर्यंत नेता आला तर खुर्चीपर्यंत न्यायचा आहे. आणि श्वास घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश वळायचं आहे. पहिल्यांदा पोटाचा भाग वळवून घ्या. श्वास सोडत सोडत. अजून श्वास सोडत सोडत चेस्टचा भाग मागच्या दिशेने वळवून घ्या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला खांदे अजून जास्तीत जास्त मागे वळवून घ्यायचे आहेत. पूर्ण लक्ष जो पीळ बसलेला आहे त्याकडे. आपल्याला कमरेपासूनचा पायापर्यंतचा भाग स्थिर आहे आणि फक्त वरचा भाग जो आहे तो पिळलेला आहे. मान मागे वळवलेली आहे, त्यामुळे मानेपासनं कमरेपर्यंतचे सांधे एका विशिष्ट दिशेने वळलेले आहेत. त्याकडे लक्ष द्या. मणक्यांचं आरोग्य याच्यामध्ये सुधारणार आहे. पचनसंस्थेवर चांगलं काम होणार आहे. पँक्रियास ग्रंथीवर चांगलं काम होणार आहे. त्यामुळे मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. पाठीचं आरोग्य चांगलं राहायला जे बैठं काम करतात त्यांच्यासाठीही याचा चांगला उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर.
थोडा वेळ या आसनामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडायचे. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे. सावकाश आपल्याला श्वास घेत घेत मान सरळ करायची आहे. पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा. श्वास घेत घेत मान सरळ, खांदा सरळ, पोटाचा भाग सरळ. आता हेच आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. विरुद्ध हाताने विरुद्ध पायाच्या गुडघ्यावर किंवा खुर्चीवर खालच्या बाजूने हात ठेवायचा आहे. खुर्चीला पकडलं तरी चालेल आणि पूर्ण श्वास सोडत सोडत पहिल्यांदा पोटाचा भाग, मग छातीचा भाग आणि मग खांद्याचा भाग हळूहळू श्वास सोडत सोडत मागे न्यायचा आहे. जास्तीत जास्त पीळ देण्याचा प्रयत्न करा. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर पडू देऊ नका. दोन्ही गुडघे एकमेकांना समांतरच ठेवायचे. तेव्हाच तो पीळ बरोबर आपल्याला जाणवेल. त्यामुळे पायापासनं कमरेपर्यंतचा भाग स्थिरच राहणार आहे. दोन्ही गुडघ्यामधलं अंतर हे खांद्या इतकंच राहणार आहे. दोन्ही पावलं एकमेकांना खाली समांतरच राहणार आहेत. जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. छान पीळ बसतोय आणि हे अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे. या आसनाची वेळ तुम्ही हळूहळू 10 मिनिटापर्यंत वाढवली तर हे आसनाचा फायदे, अतिशय सुंदर असे फायदे या आसनाचे आपल्याला मिळतात. आपल्या लंग्सचा एक भाग पूर्णपणे ताणला गेलेला आहे. त्यामुळे त्या स्नायूंवर सुद्धा, छातीच्या बरगड्यांवर सुद्धा याचा परिणाम होतो. तिथेही अनेक जोड असतात, अनेक संधी असतात. आपण थोडा वेळ हे आसन स्थिर ठेवलेलं आहे. हळूहळू त्या आसनाची वेळ घरी तुम्ही वाढवू शकता. सावकाश श्वास सोडा. श्वास घेत घेत मान सरळ करा आणि सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर आणा. आता याच्यामध्ये बसल्या बसल्याच आपण गुडघ्याच्या काही हालचाली याच्यामध्ये करणार आहोत. तर यामध्ये दोन्ही पाय जवळ आणा. आता थोडे गुडघे एकमेकांना टेकलेले ठेवा. आता उजवा गुडघा जो आहे तो गुडघ्यातून पाय सरळ करायचा आहे फक्त आपल्याला. आणि आपल्या मांडीच्या तिथे मांडीचे जे मसल्स आहेत त्याला पण ताण जाणवेल आणि पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त खेचून घ्या आणि सावकाश पाय खाली आणा. आता हे करत असताना आपण ह्याला श्वासाची जोड देणार आहोत. ज्यांना अगदीच शक्य नसेल त्यांनी ओढणी पायाला बांधून ओढणीच्या साह्याने तुम्ही केलं तरीसुद्धा चालणार आहे. सावकाश श्वास घेत घेत पाय गुडघ्यामध्ये सरळ, पावलं स्वतःकडे खेचलेली, बोटं स्वतःकडे खेचलेली आणि सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली. 5-5 वेळा आपण करणार आहोत. 2 वेळा आपलं करून झालेलं आहे. पुन्हा तिसऱ्यांदा करायचं आहे. श्वास घेत घेत गुडघ्यातून पाय सरळ, पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. कुठे कुठे ताण येतो आहे बघा. मांड्यांच्या स्नायूंकडे, गुडघ्याच्या स्नायूंकडे श्वास सोडत सोडत पाय खाली न्यायचे. टाचेपासनं कमरेपर्यंतच्या मागच्या बाजूला जो ताण येतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा ही हालचाल करायची आहे. 5व्यांदा सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली. तसंच आपल्याला दुसऱ्या पायाने सुद्धा करायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत पाय गुडघ्यातून सरळ, पाऊल स्वतःकडे खेचलेलं. सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला खाली आणायचं. एक थोडा वेळ, काही सेकंद तिथे थांबायचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत घेत गुडघ्यातून पाय सरळ, पाऊल स्वतःकडे खेचा आणि थांबा तिथे काही सेकंद. गुडघेदुखीला याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. जिथे जिथे ताण येतो आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. आता सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली. तिसऱ्यांदा करायचे. सावकाश श्वास घेत घेत गुडघा सरळ करायचा आहे. सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली.
चौथ्यांदा करायचे. सावकाश श्वास घेत घेत गुडघ्यातून पाय सरळ करा, पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत गुडघ्यातून पाय खाली आणा. लास्ट टाईम पाचव्यांदा करायचे. सावकाश पाय गुडघ्यातून सरळ करा, पाऊल स्वतःकडे खेचा आणि सावकाश खाली आणा. आता हेच आपल्याला दोन्ही गुडघ्यांनी मिळून करायचं आहे. दोन्ही गुडघे जुळवून घ्या आणि ज्यांना दोन्ही गुडघ्यांनी मिळून करणं शक्य नसेल त्यांनी एकेका पायाने करत राहा. अल्टरनेट पायाने त्यांनी करत राहा. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ, पावलं स्वतःकडे खेचलेली, पाठ सरळच ठेवायची आहे. मान सरळ, पाठ सरळ. सावकाश पाय गुडघ्यातून खाली घ्यायचे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत पाय गुडघ्यातून सरळ करायचे, पावलं स्वतःकडे खेचून घ्या. तिथे थोड्या वेळ थांबायचा प्रयत्न करा. थोड्या वेळ थरथर होईल तुम्हाला पायाला, पण थोड्या वेळ थांबायचा, काही सेकंद थांबायचा प्रयत्न करा. हळूहळू पायातली ताकद वाढेल तशी तशी थरथर कमी होईल. ते सूक्ष्म बदल जे झालेले आहेत आपल्यामध्ये ते तुम्हाला जाणवतील. ही हालचाल तुम्ही रोज 15 वेळा 20 वेळेला रिपीट केली तर हळूहळू ती थरथर कमी झालेली तुम्हाला जाणवेल आणि पायातली भरपूर ताकद पटापट वाढती आहे, पायातल्या स्नायूंची ताकद हेही जाणवेल. ज्यांचे पाय थरथरत असतील त्यांनी हे रोज केलं तर ती थरथर नक्कीच कमी होईल. आणि छोटी छोटी दुखणी असतात आणि त्याच्यामुळे आपण खूप हे झालेलं असतो, अस्वस्थ झालेलं असतो. तर ही छोटी छोटी दुखणी ह्याच्यातून कमी कमी होतात आणि आपली अस्वस्थता कमी होते. जे आपलं मन सारखं त्या दुखण्यांकडे जातं ते जाणं कमी होतं आणि आपण आपली कामं सुरळीतपणे पुन्हा करू शकतो. अतिशय सोपा प्रकार आहे पण अतिशय प्रभावी आहे. सावकाश पाय खाली, हळूहळू वेळ वाढवायची. आज तुम्ही 5 सेकंद थांबलात तर दुसऱ्या दिवशी 10 सेकंद, तिसऱ्या दिवशी 15 सेकंद अशी वेळ वाढवत न्यायची आणि मग तुम्हालाच त्याच्यामधला फरक जाणवेल. हालचाल थांबवायची. ह्याच्यामधलाच अजून एक प्रकार आपण बघणार आहोत. साधारण पवनमुक्तासनासारखा हा प्रकार आहे. तर यामध्ये आपल्याला उजवा पाय जो आहे तो उचलून खुर्चीवर ठेवायचा आहे आणि हाताने त्याला घट्ट मिठी मारून जास्तीत जास्त जवळ आणायचा आहे. तो ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या मध्ये एखादी गुंडाळी करून ठेवा, टॉवेलची वगैरे, किंवा गुडघ्याच्या मध्ये उशी धरा आणि मग तो गुडघा पाय जवळ आणा, म्हणजे मग तुम्हाला त्रास होणार नाही. आता यामध्ये आपण थोड्याशा मानेच्या हालचाली करणार आहोत. तर मान खाली वाकवायची आणि सावकाश मागे न्यायची. याच्यामध्ये कुठलंही श्वासाचं बंधन नाही आहे. संथ श्वसन. जास्तीत जास्त मान तुम्ही पुढे जेव्हा वाकवाल तेव्हा स्पायनल कॉर्ड वर उचललेलं तुम्हाला जाणवेल. मान मागे न्यायची आहे, जबडा सैल पडू द्यायचा नाही खालचा, दात एकमेकांवर टेकलेले, गळ्याजवळ ताण जाणवेल, थायरॉईडवर त्याच्यासाठी काम होईल. सावकाश मान खाली, हलवटी कंठकुपापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ती स्पाईन वर उचलल्याचं तुम्हाला जाणवेल. आता ज्यांना मानेचे त्रास असतील आणि त्यांना काही हालचाली सांगितल्या नसतील डॉक्टरांनी तर त्या करू नका. मान सरळच ठेवून तुम्ही असंच बसलात तरीसुद्धा चालेल. मान जास्तीत जास्त मागे न्यायची आहे. 5 वेळेला मानेची हालचाल करायची आहे. पुन्हा सावकाश मान खाली. 5-5 वेळेला हालचाल करा ही मानेची. सावकाश मान मागे. आणि तुम्हाला श्वासाची जोड द्यायचीच असेल तर मान मागे नेताना श्वास घ्या, मान खाली येताना श्वास सोडा. या पद्धतीने श्वासाची जोड तुम्ही देऊ शकता. पण मानेच्या हालचालीमध्ये श्वासाची जोड नाही दिली तरीसुद्धा चालेल. नॉर्मल ब्रीदिंग आपलं चालूच असतं. पूर्ण लक्ष मानेच्या स्नायूंकडे.
आता दुसऱ्या बाजूने आपल्याला करायचं आहे. तो पाय खाली आणायचा, दुसरा पाय वरती घ्यायचा आहे आणि हाताने त्याला घट्ट मिठी मारायची. हे करत असताना पाठीचा भाग सरळच ठेवायचा आहे. आपल्याला पोटातून वगैरे काही खाली वाकायचं नाही आहे. पाठीचा भाग सरळच ठेवायचा आहे आणि हाताने घट्ट मिठी मारून ठेवा. पोटावर दाब येईल, पचनसंस्थेवर काम होईल. मान खाली. आणि आपल्या शरीरामध्ये जे अनेक वायू काम करतात त्यातले 5 मुख्य वायू आहेत, त्यातल्या अपान वायूवर ह्याच्यावर काम होतं. आपण जे भुजंगासन केलं काल तेव्हा आपल्या प्राणवायूवर काम झालं आणि पवनमुक्तासनामध्ये अपान वायूवर काम होतं. हे पवनमुक्तासन सदृश्य आपण करतो आहोत. झोपून पण पवनमुक्तासन आपण काल केलं होतं. सावकाश मानेची हालचाल करत असताना गळ्याकडे आणि मानेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. मान खाली आणताना मागच्या बाजूला आणि मान मागे नेताना पुढे गळ्याचा जो भाग आहे त्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. तो ताण व्यवस्थित कधी येईल तुम्हाला, तर दात एकमेकांवर टेकवले की तुम्हाला गळ्याला व्यवस्थित ताण येईल. खालचा जबडा जर सैल पडला तर तो ताण येणार नाही. जास्तीत जास्त मान मागे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा मान खाली आणायची. असं 5 वेळा करायचं आहे. ज्यांना व्हर्टिगोचा वगैरे त्रास असेल त्यांनी मान मागे वगैरे नेऊ नका. त्यांनी शांतपणे मान सरळ ठेवून बसा. त्यामुळे आपल्याला ज्या काही व्याधी असतील त्या व्याधींच्या मर्यादा लक्षात घेऊनच तुम्ही तुमच्या हालचाली करा. कारण इथे आपल्याला प्रत्येक व्याधी सांगता येणार नाही. प्रत्येकाला वेगवेगळे काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. सावकाश आपल्याला मान सरळ करायची, हात खाली आणायचे. आता दोन्ही गुडघ्यामध्ये थोडं अंतर घ्या. आपल्या नेहमीच्या ह्याच्यापेक्षा शोल्डरपेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आहे. आणि अजून एक आपण ह्याच्यामध्ये आपल्या पोटावर दाब पण येणार आहे आणि थोडासा पीळ पण येणार आहे. या पद्धतीचं एक सोपं आसन आपण करणार आहोत. तर डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि दुसरा हात मागे लपेटून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला खाली पाठीचा कणा सरळ ठेवून हिप जॉईंट्समधनं आपल्याला खाली वाकायचं आहे. आणि त्यावेळेला आपला जो कोपराचा भाग आहे तो जमिनीकडे दाबायचा आहे आणि मान जी आहे ती वरच्या दिशेने. एक वेगळ्या पद्धतीचा ताण तुम्हाला, खूप छान ताण ह्याच्यामध्ये बसतो. तुमचे खांदे व्यवस्थितपणे ह्याच्यामध्ये मोकळे होतील. त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. इथे पोटाची जिथे घडी होते तिथे श्वास सोडत सोडत आपण खाली येतो. अतिशय छान. खांद्याच्या स्नायूंकडे लक्ष द्या. खांदे एकदम व्यवस्थित मोकळे होतील. खांद्यांमध्ये जर काही वेदना असतील तर त्या कमी व्हायला मदत होईल. आता सावकाश श्वास घेत घेत वर या. आता दुसऱ्या बाजूने करायचं आहे. विरुद्ध हाताने विरुद्ध पायाच्या गुडघ्यावर हात ठेवायचा आहे. दुसरा हात पाठीमागे लपेटून घ्यायचा आहे आणि हाताचं जे कोपर आहे पहिल्यांदा खाली वाकायचं आहे. आधी पहिल्यांदा पाठीचा कणा सरळ ठेव आणि हिप जॉईंट्समधनं व्यवस्थित पुढे वाक आधी. आता हाताचं कोपर जे आहे ते जमिनीच्या दिशेने दाबायचं आहे आणि मग त्यावेळेला मान वरती न्यायची आहे. बघा, खूप सुंदर ताण ह्याच्यामध्ये जाणवतो. संथ श्वसन. आणि खांद्याचा जो स्नायू आहे जर आखडला गेला असेल तर तो मोकळा व्हायला लगेच मदत होते. खांद्याचे स्नायू एकदम तुमचे व्यवस्थित ह्याच्यामध्ये मोकळे होतील. आणि एक पीळ पण बसलेला आहे त्याच्यामुळे पॅन्क्रियास ग्रंथीवर सुद्धा काम होणार आहे, पचनसंस्थेवर काम होणार आहे.
मानेचे पाठीचे मणके आहेत त्यातल्या सांध्यांवर काम होणारे, कमरेच्या सांध्यांवर काम होणारे. सावकाश स्थिती सोडायची आहे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचे. तर आपण बसल्या बसल्याच थोडंसं पायापासून डोक्यापर्यंत सगळं शरीर रिलॅक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. आज काही आपण शवासन खाली झोपून करणार नाही आहोत. तर पाय पुढे ताणून घ्या. पाय खाली जमिनीवर ठेवायचे, रिलॅक्सपणे ठेवायचे. ज्याच्यामध्ये रिलॅक्स वाटेल ते. मान अशी मागे टाकून घ्या, खांदे खुर्चीला टेकवा आणि छानपैकी रिलॅक्स व्हा. पायापासून डोक्यापर्यंत सगळं शरीर सैल सोडा. खुर्चीवर बसल्या बसल्या जसं आराम खुर्चीमध्ये बसल्यानंतर आपली पोझिशन असते आणि छान वाटतं आपल्याला आराम खुर्चीमध्ये, तशीच साधारण ही पोझिशन आपली तयार होते. पाठीला उशी घ्यायची असेल तरी तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. जमिनीवर अजून पायाखाली पण उशा घेऊ शकता. आणि पूर्ण अशी रिलॅक्स स्थिती. सगळं शरीर ढिलं सोडलेलं आहे. पायापासनं डोक्यापर्यंतचे वेगवेगळ्या स्नायूंवर आलेले जे ताण आहेत ते ताण काढून टाकायचे आहेत. सगळे स्नायू शिथिल करायचे आहेत. स्नायू ढिले सोडायचे आहेत. सावकाश आता आपल्याला सरळ व्हायचं आहे. आता आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. आपण बघितलं उदर श्वसन शिकलो, आपण थोरॅसिक ब्रिदिंग शिकलो आणि क्लॅविकल ब्रिदिंगसुद्धा शिकलो. आता आज आपल्याला ह्या तीनही ब्रिदिंग एकत्र करून दीर्घ श्वसन करायचं आहे. ह्या पद्धतीने दीर्घ श्वसन केलं तरच ते दीर्घ श्वसन चांगलं होतं. तर ह्या तीनही ठिकाणी आपल्याला श्वास एकत्रितरित्या भरून घ्यायचा आणि एकत्रितरित्या सोडायचा आहे. तर त्याच्या अगोदर आपण ह्या तीनही ब्रिदिंगचं दोनदा प्रॅक्टिस करणार आहोत आणि मग दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस करणार आहोत. तर त्यासाठी दोन्ही गुडघे एकमेकांना समांतर ठेवा, पावलं एकमेकांना समांतर व्यवस्थित ठेवा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. खांदे पुढे येऊ देऊ नका, खांदे व्यवस्थित मागे ढिले सोडलेले. या पद्धतीने आपलं शरीर आहे. आता उजवा हात पोटावर ठेवा. पहिल्यांदा आपण उदर श्वसन बघूया. डोळे बंद आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर आहे. शरीरावरचे ताण सगळे काढून टाकलेले आहेत, मनावरचे ताण सगळे काढून टाकलेले आहेत. चालू असलेला श्वास सोडा. श्वास भरून घ्या. एकाच गतीने श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास भरायचा नाही आहे. अलगद एकाच गतीने श्वास भरून घ्यायचा आहे. पोट पुढे येईल, श्वासपटल खाली येईल. आता सावकाश श्वास सोडायचा आहे. पोट आत जाईल, श्वासपटल वरती ढकललं जाईल. पूर्ण श्वास सोडायचा आहे सावकाश. पुन्हा एक आवर्तन करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता आपला हात जो आहे तो चेस्टवर ठेवायचा आहे. श्वासपटलाची आणि पोटाची हालचाल न करता श्वास भरून घ्यायचा आहे. छातीचा भाग वर उचलला जाईल आणि सावकाश श्वास सोडायचा आहे. पुन्हा सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडायचा आहे. आता कॉलर बोनच्या तिथे आपला हात ठेवायचा आहे आणि अलगद श्वास घ्यायचा आहे, अलगद श्वास सोडायचा आहे. असं 2 वेळा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हात खाली आणायचे आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तंतोतंत सूचनांचं पालन करत करत पहिल्यांदा उदरामध्ये श्वास भरायचा, मग थोरॅसिक म्हणजे छातीमध्ये आणि मग क्लॅविकलमध्ये असा श्वास भरत भरत संपूर्ण 3ही आपण प्रकार शिकलेलो आहे ते एकत्रितपणे आपल्याला तिथे श्वास भरून घ्यायचा आहे. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास हळूहळू भरून घ्या. पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा पिंजरा उघडेल
आणि मग कॉलर बोनच्या तिथे पण आपल्याला श्वास भरलेला जाणवेल, तेही आपले कॉलर बोन थोडेसे वरती येतील. आता सावकाश श्वास सोडताना कॉलर बोन थोडासा खाली जातील, छातीचा भाग पिंजरा पुन्हा मिटेल, श्वासपटल वरती ढकललं जाईल आणि पोट आतमध्ये जाईल. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. या पद्धतीने दीर्घ श्वसन करायचं आहे. दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. पोटाचा पण भाग पुढे येईल, छातीचाही भाग वर उचलला जाईल आणि कॉलर बोनच्या तिथलाही भाग वरती उचलला जाईल. श्वास सोडत असताना पिंजरा पुन्हा आपल्याला छातीच्या पिंजऱ्याचा तिथला भाग खाली जाईल, पोट आतमध्ये जाईल आणि श्वासपटल हे वरती ढकललं जाईल. सलग दीर्घ एकाच गतीने श्वास घ्या आणि सलग दीर्घ एकाच गतीने श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. आता आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे बंदच ठेवायचे, डोळे उघडू नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडू नका. डोळ्यातनं लगेच ऊर्जा आपल्या बाहेर पडते. त्यामुळे जी काही आपण ऊर्जा आपल्या आतमध्ये साठवून घ्यायची आहे, डोळे बंदच ठेवायचे आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. मन शांत झालेलं आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवा. मन शांत. पूर्ण लक्ष श्वासावर. त्या शांततेचा अनुभव घ्या. आणि आता सावकाश डोळ्यावर हात नेऊन डोळे उघडा. पूर्ण केलेला योगाभ्यास हा ईश्वराला समर्पित करूया. मनामध्ये समर्पणाची भावना ठेवूया आणि आपलं आरोग्य आपणच जपूया. आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. आरोग्यालाच धनसंपदा म्हटलेलं आहे. कारण आपल्याला जे निसर्गदत्त मिळालेले जे अवयव आहेत, ते अवयव कित्येक रुपये दिली तरीसुद्धा ते तसे परत आपल्याला मिळणार नाहीत. त्या आरोग्याची काळजी जर घ्यायची असेल, त्या इंद्रियांची काळजी घ्यायची असेल तर योगाभ्यासासारखा दुसरा मार्ग नाही आहे. तर योगाभ्यास हा करत राहा कायम आणि आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा. उद्या आपण परत नवीन आसनं घेऊन भेटूया आणि आरोग्याची आपल्या काळजी घेऊया. धन्यवाद. आपल्या कमेंट नक्की आम्हाला कळवा. आपल्याला कसं वाटलं योगाभ्यास करून ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. थांबूया.